एक्झॅक्टली आज काय झालं, मी तिथे चौकामध्ये होती, तर त्यांनी मला अब्युझिंग वर्ड्स वगैरे यूज केले, शिवीगाळ केली. तर त्याच्यावरनं मला जो सेल्फ डिफेन्ससाठी जो स्टँड घ्यायचा होता तो मी स्टँड घेतलेला आहे. आणि इव्हन त्यांनी काही थोडीशी त्याची मला बॉडी लँग्वेज पण चुकीची वाटली. त्याचा महिला म्हणून मला जो स्टँड घ्यायचा होता तो मी घेतलेला आहे. इन बिटवीन त्याच्यावरती जेव्हा मी हात उचलला त्यावेळेला त्यांनी माझ्या छातीवरती वगैरे मारलेलं आहे. ते व्हिडिओमध्ये क्लिअर आलेलं आहे, त्यांनी माझ्या छातीत मारलेलं आहे ते. त्याच्यामुळे मी मला अजूनही काही पुढे सेल्फ डिफेन्ससाठी ज्या प्रकारे स्टँड घ्यायचा होता, ज्या प्रकारे त्याचं थोबाड फोडायचं होतं, त्या प्रकारे मी फोडून टाकलेलं आहे थोबाड. एक महिला म्हणून आणि एक सक्षम महिला म्हणून मी हा स्टँड घेतलेला आहे. काल रस्त्याचं भूमिपूजन होतं. त्या भूमिपूजनामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की महापालिकेचं भूमिपूजन झालं आणि कार्यक्रम झाला. त्यानंतर पुरुषांच्या अंगावर जाणे, पुरुषांना धक्काबुक्की करणे असा प्रकार झाला होता. तर त्यामुळे आम्ही रितसर तक्रार बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर तक्रार देऊन आम्ही नगरपालिकेत आल्यानंतर सदरची महिला आहे, तिचा शिवसेनेची काडी मात्र संबंध नाही किंवा ती आमची पदाधिकारी नाही. एक महिला आहे म्हणून आम्ही प्रोटेक्ट करतो. आणि महिलेने त्यांची कुठपर्यंत एखादा पुरुष सहन करू शकतो त्याला पण लिमिट असतं. परंतु महिला आहे, कायद्याने महिलेला संरक्षण आहे म्हणून आम्ही काही आत्तापर्यंत बोललो नाही आणि बोलणारसुद्धा नाही. परंतु पक्षाने असे कोण लोक आहेत की त्यांच्या योग्य ती कारवाई केली पाहिजे. आज पुरुषाच्या अंगावर हात टाकणं आणि समजा पुरुषाने प्रोटेक्ट नसतं केलं आणि हात टाकला असता तर मीडियामध्ये किती बवाल झाला असता. काही एक पुरुषाने महिलेच्या अंगावर हात टाकला, आता महिलेने पुरुषाच्या अंगावर हात टाकला तर ही किती मोठी बाब आहे. काय मागणी आहे सर? माझी पक्षाकडे मागणी आहे आणि कल्याणचे आमदार असेल, जिल्हा प्रमुख असेल किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते असेल, अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांचा आपल्या पक्षाशी गाडी मात्र संबंध नाही, परंतु ते मुद्दाम आम्ही पक्षाचे आहोत असे दाखवतात.